Hello, good evening everyone. Am I audible, students? Voice is clear? Yes. Okay. Okay. चलो. आज सायन्स 2 चं लेक्चर आहे. सगळ्यांना समजलं असणारच ना? आता थोडंसं एक काम करते. आपल्या लास्ट लेक्चरमध्ये जे झालंय की नाही, तर त्याच्यावर आपण थोडंसं एक रिव्हिजन वजा थोडंसं एक म्हणजे तुमचं एक 5-10 मिनिटांसाठी रिव्हिजन घेते मी. एक तर पहिलं पॅरेंट्स मीटिंगमध्ये किती लोक तुम्ही प्रेझेंट होतात रे? येस म्हणून टाका मला सगळ्यांनी जे जे प्रेझेंट होते त्यांनी. हा, मैत्रेय होता. अजून कोण होतं? बोला लवकर. येस, बोला लवकर. आर्यन होता. अजून कोण होता? हा, 2च मुलं. कारण तुमच्या पॅरेंट्सना मी म्हणजे हे केलं होतं, सांगायला सांगितलं होतं की मुलं होमवर्क करत नाहीत. तुम्ही 10th चे मुलं आहात म्हणून तुमच्यावर मी जोर देते मुलांना. हा, बाकी 8th 9th ला जास्त म्हणजे ओरडत नाहीत आम्ही. पण तुम्ही 10th ची मुलं आहात, तुम्ही क्लास जॉईन केलाय, पैसे भरताय, याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करणं आलंच की नाही. एक्सप्लेनेशन तुम्हाला किती आम्ही छान दिलं, काय उपयोग नाही मुलांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रिपरेशन करत नाही किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये एफर्ट्स लावत नाही. कारण हे सगळं आहे ना मुलांनो, हे ऑनलाईन आहे. तेव्हा तुम्ही काय करता हे आम्ही काहीच असं पर्सनली किंवा फिजिकली चेक करत नाही की नाही. मग तुम्ही करताय की नाही हे चेक करायला आम्हाला काय असणार आहे? एक तुमच्याकडनं येणारा तो फीडबॅक म्हणजे तुमचं दिलेला होमवर्क कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जेव्हा केव्हा आम्ही रिव्हिजन वगैरे घेऊ तेव्हा तुम्ही आन्सर दिलेत तर समजायचं यू आर रेडी. मग आता तुमच्यापैकी आता बघूया किती जण देत आहेत. तर आपण काय शिकत होतो मुलांनो? आपला 3rd लेसन जो का पार्ट चालू आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा सगळ्यात महत्वाचा भाग शिकत होतो. तर त्याचे मेन 2 टाइप्स सांगा मला. अगदी सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला विचारते, चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या. 2 टाइप्स कोणते आहेत? बोला लवकर, टाइप करा. पहिली 10 मिनिटं तर मी तुमचं रिव्हिजन घेणारच आहे आणि इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की माझं लेक्चर असेल तेव्हा पहिली 10 मिनिटं तुमचं रिव्हिजन असणार आहे आणि नंतर मग पुढे मी तुम्हाला शिकवणार. हा, कारण तुम्ही किती करता नाही करता हे मला होमवर्क मध्ये तर नाही दिसत आहे, पण आता बघूया. हा, ठीक आहे. हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल. त्यातनं आपण शिकत होतो असेक्स्युअल रिप्रोडक्शन. तर असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला 2 टाईप शिकवले, मेन 2 टाईप शिकवले होते. त्यांची नावं सांगा आता. बोला. यासाठी तुम्ही वाचलेलं पाहिजे, लिहिलेलं पाहिजे, थोडंसं प्रिपरेशन आवश्यक आहे मुलांना. तेव्हा तुम्ही थिंक केल्यावर तुम्हाला काहीतरी आठवेल ना, केलेलं असेल तर आठवणार आहे ना. ठीक आहे आर्यन, ठीक आहे. मेन मेन आन्सर वेगळं आहे, पण ठीक आहे, तू इथपर्यंत तरी आलायस. अजून बोला. आपण 1 तासभर शिकतोय मुलांना. लवकर. कोण सांगणार आहे? नाही. बरं, मी सांगते बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. शिकवलं मी तुम्हाला? आठवतंय जरा असं बघा. नक्की? येस. हा, आता त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर मध्ये विचारते. हा, युनिसेल्युलर मध्ये आता मला त्याच्यामध्ये आता हे आन्सर आर्यननी तर दिलेलं आहे, पण तरी पण युनिसेल्युलर मध्ये मी तुम्हाला 2-3 टाईप शिकवले, त्यांची नावं द्या. 2-3 टाईप दिले होते मी तुम्हाला.
बोला लवकर. मुलांना तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि यंदा एनी हाऊ कंडिशन परीक्षा होणारच. हा, आणि तुम्हाला फुल सिलेबस असणार आहे, फर्स्ट इयर तुमचं. ओके, ठीक आहे. पुढे बघा कशी उत्तरे येतात बघा. आणि आर्यन एकटाच देतोय, म्हणजे जरा तरी पुस्तक उघडते कुठेतरी आर्यन. बाकीचे कोण कोण आहे इथे आता? मला असं वाटतं धीरज आहे, द्विजेश राटेकर, त्याच्यानंतर कोण आहे? मैत्रे, त्याच्यानंतर बघा कसे आन्सर येतात बघा तुमचे. आता मी तर पुढे जाऊन तुम्हाला एक्झाम्पल विचारणार होते, की सपोज अमिबामध्ये मी तुम्हाला विचारलं की अमिबामध्ये 2 टाईपचे तुमचे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत, मग ते कोणते आहेत ते सांगा. अमिबाचं सांगा. एक एक मार्काला तुम्हाला मुलांना खूप मोठा म्हणजे असा सिरियसली सिन्सिअरली स्टडी करावा लागणार आहे, कारण अमिबामध्ये 2 टाईपचे तुमचे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. एक पहिला आहे बायनरी फ्युजन आणि दुसरा आहे मल्टिपल फ्युजन. आणि तुम्हाला मी डायग्राम्स सांगितल्या होत्या काढायला. आता हा बडिंग आहे, हे कोणामध्ये होतं ते सांगा एकदा. प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं येत नाहीत, कळतंय? याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की तुम्ही काय करता. बरं, तुमच्या हातात फिजिकली बुक कोणाकडे आहे? हे आपले डाउनलोड केलेलं आहे सपोज. हा, कोणाकडे? आर्यनकडे आहे. नाही, त्याचा आन्सर काय दिलं? ईस्ट दिला. बरं, माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्याकडे हातामध्ये तुमचं टेक्स्टबुक आहे, फिजिकल आपण म्हणतोय ते जे नेहमीच घ्यायचं आहे मुलांना. तुम्ही 10th ची मुलं आहात, मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल असणार आहेत. हा, आणि तुम्हाला ते घ्यावेच लागणार आहेत. ई बुक सगळ्यांकडे असणार आहे, कारण डाउनलोड केलेले तुम्ही आहेत ते ई बुकच आहेत ना. कारण मी सुद्धा तुम्हाला शिकवते ते ई बुक मधनच शिकवते. पण तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही ते ई बुक किती वाचणार आणि मार्किंग कसं करणार? तुम्हाला टेक्स्टबुक मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना. आणि शिवाय मी तुम्हाला सांगते की आत्तापासून तुम्ही ते नवनीतचं डायजेस्ट वगैरे वापरा, किंवा मास्टर की वापरा, किंवा अजून तुम्हाला कुठलं तुमचं पुस्तक असेल ते वापरा. अजून तुमचे स्कूल सुरू झाले नाहीत मुलांनो. टीचर बरोबर काही अजून कम्युनिकेशन झालेलं नसणार आहे. त्यामुळे टीचरकडनं तुम्हाला समजणं किंवा सांगणं आणि त्याच्यानंतर तुम्ही परत सुरुवात करणं, तर ते थोडंसं अवघड जाणार. आता एक काम करायचं आहे, प्रत्येकाने बुक्स घ्यायच्या मागे लागा पहिल्यांदा. कारण हा, घ्यावंच लागणार आहे तुम्हाला, कारण पुस्तक एक लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही हे जर ई बुक वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं नुसतं रिडिंग होतं. जेव्हा मी एक्सप्लेनेशन देते ना, तेव्हा मी कसं रिडिंग करते तशा टाईपचं रिडिंग होतं. पण तुम्हाला मी रिडिंग करताना मार्किंग करा असं मी सांगते, कारण मार्किंग केल्यानंतर तुमचे मेन पॉइंट्सवर तुमचं फोकस होतं. म्हणजे फर्स्ट रिडिंग असतं ते तुमचं एक थोडंसं थोडंसं अंडरस्टँडिंग होतं किंवा नुसतं रिडिंग होतं. सेकंड टाइम तुम्ही लेसन रीड करता तेव्हा थोडंसं तुम्हाला ते समजतं, मेन पॉइंट्स कळतात आणि मग त्याला मार्किंग केलं की थर्ड रिडिंग जेव्हा तुमचं त्या लेसनचं होईल तेव्हा तुम्हाला त्या पॉइंट मधनं कळेल, अरे हा पॉइंट महत्वाचा आहे, मग याच्यावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि मी जवळजवळ 1 तास तुम्हाला लेक्चर घेते तेव्हा फार छोटा टॉपिक शिकवते मुलांना. तर मी तर वर्गात नेहमी, म्हणजे माझ्या क्लासमध्ये मी मुलांना नेहमी सांगत असते की मी शिकवलेला जो आहे भाग तो तर वाचायचाच वाचायचा, पण नेक्स्ट लेक्चरला काय होणार आहे तेही तुम्ही वाचून यायचं, म्हणजे तुम्हाला जास्त कळतं. आणि तुमच्यापैकी ज्यांना खरोखर चांगल्या मार्क्सने पास व्हायचंय मुलांना, त्या मुलांनी कमीत कमी हे रूल्स फॉलो करायचे आहेत. कारण टीचर जर 100% म्हणजे देत असेल, पण तुम्ही काही करत नसाल, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, इव्हन पास होणं अवघड होऊन जाईल. क्लिअर सगळ्यांना? हा, आता तुम्ही कसं वागायचं, कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. क्लिअर? मी फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचं काम केलंय मुलांना. त्या किती फॉलो करायच्या ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. जेवढे तुम्ही जास्त माझे इन्स्ट्रक्शन फॉलो कराल, तेवढं तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. कारण इतकं सोपं नाहीये. सायन्स, हे जे सायन्स 2 आहे मुलांनो, आहे समजायला सोपं आहे. पण त्याच्यामध्ये असे क्वेश्चन एवढे विचारले जातात, एवढे विचारलं जातं की म्हणजे कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे तुम्ही डीप स्टडी, डिटेल स्टडी कराल तेव्हाच तुम्हाला येणार आहे. आता थोडंसं रिव्हिजन वजा मी तुम्हाला जे क्वेश्चन विचारले होते तेच परत सगळे मी घेते बघा इथे, की मी म्हणजे एक्सपेक्टेड माझ्याकडनं तुमचे जे होते क्वेश्चन आन्सर ते काय होते बघा. आता इथे मी तुम्हाला अगदी ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारला होता, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम.
आता त्याच्यामध्ये तुम्ही बायनरी फिजन सांगणं गरजेचं होतं मला, मल्टिपल फिजन सांगणं गरजेचं होतं, त्याच्यानंतर बडिंग, हे 3 टाइप आहेत. तर ते कुठेतरी नोट डाउन करा. तुम्ही नोट्स तयार ठेवा मुलांनो, की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम देअर आर 3 टाइप्स, आणि मग त्यांचे टाइप्सची नावं लिहा आणि त्याच्या शेजारी तुम्ही त्यांचे एक्झाम्पल पण लिहून ठेवा. आता दुसरा टाईप आहे तो बी टाईप, त्याला नाव दिलंय. म्हणजे माझा एक क्वेश्चन होता बघा तुम्हाला, असेक्शुअल रिप्रोडक्शन टाईप कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये एक होतं युनिसेल्युलर आणि दुसरं होतं मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलर मध्ये तुम्हाला 3 एक टाईप मिळाले, सब टाईप त्याला म्हणू आपण. आणि दुसरं आहे ते तुमचं आहे मल्टीसेल्युलर, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले 5 टाईप आहेत बघा, दिसतंय? हा, मग ह्या 5 टाईपची तुम्हाला नावं सांगायची होती. तर पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरं आहे रिजनरेशन, तिसरं आहे बडिंग, चौथा आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन, आणि पाचवं आहे स्पोअर फॉर्मेशन. हे तुम्हाला किती म्हणजे प्रेझेंटेशन किती महत्वाचं असतं आणि तुम्ही कसं ते करायचं हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. तर हे तुम्ही आता लेसन रीड करताना किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही जर हे शॉर्ट मध्ये जर लिहून ठेवलं असतं, तर आता तुम्ही राईट नाऊ मला ती नोटबुक उघडून पण आन्सर देऊ शकला असतात की नाही. हा, आणि शिवाय मी तुम्हाला होमवर्क सांगितला होता, होमवर्क केलेला असता तर ती नोटबुक पण तुम्ही उघडून ठेवली असती तरी तुम्हाला ते आलं असतं. म्हणजे जेव्हा तुमच्या ऍक्च्युली ओपन ओबीटी म्हणतो की नाही आपण, तुम्ही पहिली 5वी ते 8वी ओबीटी दिल्यात ना सगळ्यांनी, तसं त्या टाईपनं आता ऑनलाईन जेव्हा तुमचं टीचिंग चालू असतं तेव्हा तुम्ही तुमच्या बुकमध्ये जर तुमचे आन्सर्स रेडी असतील, तर तुमचं हे रायटिंग वर्क जर कम्प्लीट असेल तर तुम्ही मला आन्सर्स देऊ शकता. क्लिअर सगळ्यांना? परत परत सांगते की जे तुम्ही, आम्ही तर तुम्हाला 100% देतो मुलांना, पण तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला खूप म्हणजे असं बॅड फिलिंग येईल की अरे आपण जून पासून मे पासून क्लास जॉईन केला होता, मग आपल्याला मार्क्स का नाही मिळाले. तर त्याच्या मागे एक सगळ्यात मोठं रिझन असणार आहे की तुम्ही अभ्यास करत नाहीत, हे सगळ्यात मोठं. तर ते तुम्ही करायचं आहे. इव्हन मी तुम्हाला सांगते, कुठे तुम्हाला डाऊट्स असतील, काही कळलं नाही तर मला विचारा, मी तुम्हाला 4 वेळा रिपीट करेन, कारण माझी ड्युटी असणार आहे ते तुम्हाला समजेपर्यंत सांगणं, हे माझी ड्युटी असणार आहे. पण तुम्ही काहीच करत नसाल तर मात्र त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, वी आर हेल्पलेस. क्लिअर सगळ्यांना? आता इथून पुढे या विषयावर मला जास्त बोलायला लावू नका. एक सवयीप्रमाणे मी तुम्हाला लेक्चर देतच राहणार पहिली 5 मिनिटं, पण त्याच्यामध्ये तुम्ही किती ऐकायचं आणि सोडून द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आता बघा, आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शन संपलेलं आहे. आज स्टार्ट करणार आहोत आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय काय येते ते आता तुम्हाला कळेल बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑफर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. किती जर्म सेल्स सांगितले? 2. आता जर्म सेल्स कुठे असतात? सेल डिव्हिजन शिकलात तुम्ही, मायटॉसिस आणि मिओसिस. याच्यामध्ये मिओसिस मध्ये तुमचे सगळे जर्म सेल्स असतात. त्यामुळे मिओसिस टाइप ऑफ डिव्हिजन तुमचं आहे ते आता तुमचं रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहे, आणि ते तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. क्लिअर? फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स आर दोज 2 जर्म सेल्स. बघा, दोन्ही सेंटेन्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी तुम्हाला 2 जर्म सेल्स लागतात. ऑफकोर्स एक फिमेल असणार आहे, एक मेल असणार आहे, म्हणजेच इथे 2 लोकांचं काम असणार आहे. शिवाय दुसरं काय सांगितलंय की त्याच्यामध्ये 2 मेन प्रोसेस ऑफर्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे मेल आणि फिमेल तर असणारच आहेत, त्यांचे दोघांचे 2 वेगळे जर्म सेल्स येणारच आहेत, पण ते फर्टाईल होणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठीची काय प्रोसिजर आहे? तर त्यासाठी 2 प्रोसिजर आहेत बघा. गॅमेट्स फॉर्मेशन, म्हणजेच पहिल्यांदा गॅमेट्स फॉर्मेट होणं गरजेचं आहे. गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस. क्लिअर सगळ्यांना? ह्या सेंटेन्सला अंडरलाईन करून ठेवायचं आहे की मिओसिस मध्ये तुमचं हे गॅमेट्स फॉर्मेशन होत असतं. इन मिओसिस क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ. मी हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड असे तुम्हाला 2 वर्ड शिकवले होते, आणि H स्टँड फॉर हाफ अँड D स्टँड फॉर डबल असं मी तुम्हाला त्याच वेळी शिकवताना सांगितलं होतं. ते किती क्लिअर झाले तुम्हाला त्याच्यावर ना आता तुम्हाला हे समजेल. म्हणजेच ज्या वेळेला
हे तुमचं गॅमेट फॉर्मेशन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, तेव्हा तुमच्या त्या डीएनए मध्ये न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम्स नंबर आहेत ते हाफ होतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 23 आहेत पेअर्स, याचा अर्थ आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स असतात. पण ज्या वेळेला हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं तेव्हा ते 46 चे 23 होतात आणि मेल कडनं 23 आणि फिमेल कडनं 23 येतात आणि ऑफकोर्स तुमच्याकडे जे म्हणजे येणारे आहेत गॅमेट्स ते ऑफकोर्स फिमेल कडनं 23 आणि मेल कडनं 23 ऑफकोर्स 46 तुमच्याकडे येतील. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. आता त्याच्यानंतरचा भाग आला हा फर्टिलायझेशन. Fertilization, a diploid zygote is formed in this process by union of the haploid male and female gametes. बघा आता पहिलं आहे तुम्हाला झायगोट फॉर्मेशन झालं. झायगोट एकदा म्हणजे फॉर्म झाला की त्याचं फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे. मग आता हे फर्टिलायझेशन कसं होतं बघा. A diploid zygote is formed in this process by the union of haploid male and female gametes. The zygote divides by mitosis and embryo is formed. म्हणजेच झायगोटचं डिव्हिजन होत असतं. 2 पार्ट मध्ये तो डिवाइड होतो आणि ते मायटोसिस टाईपचं डिव्हिजन असणार आहे आणि त्याच वेळेला एम्ब्रिओ फॉर्म होतोय. कळतंय सगळ्यांना? हा, म्हणजेच जे फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे तर एम्ब्रिओ फॉर्म होणं. द एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजेच हा जो छोटा एम्ब्रिओ तयार झालेला असतो तोच पुढे एक नवीन बेबी बॉर्न होत असतो किंवा नवीन न्यू इंडिव्हिज्युअल बॉर्न होत असतं. Two parents, that is male and female parents, are involved in this type of the reproduction. काय सांगितलं हे पुन्हा रिपीट होतंय बघा की जेव्हा तुमचं सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये 2 पॅरेंट्सची गरज असते. त्या 2 पॅरेंट्स मध्ये ऑफकोर्स वन इज द मेल पॅरेंट अँड अनदर इज द फिमेल पॅरेंट्स आणि मग त्याच्यामधनं होणारं जे रिप्रोडक्शन आहे ते तुमचं सेक्शुअल टाईपचं असणार. Fusion of the male gametes of the male parent and female gametes of the female parents occurs. Due to these, new individuals always has the recombined genes of both the parents. Of course, क्रोमोझोम्स कुठे असतात? डीएनए मध्ये. डीएनए मध्ये काय असतं? तुमचं जेनेटिक मटेरियल असतं आणि ऑफकोर्स जर मेल कडनं तुमचे 23 क्रोमोझोम्स येत असतील, फिमेल कडनं 23 क्रोमोझोम्स येत असतील तर ऑफकोर्स जेनेटिक फॅक्टर दोघांकडनं येतोय. त्यामुळे नवीन तयार होणारं किंवा नवीन बॉर्न होणारं जे असणार आहे तुमचं न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे नवीन तयार होणारं किंवा नवीन रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला सेम कॅरेक्टर मिळणार आहेत मेलचे आणि फिमेलचे. क्लिअर? कारण मेल कडनं आलेले आहेत आणि फिमेल कडनं आलेले आहेत त्यामुळे दोघांचे कॅरेक्टर तुमच्यामध्ये प्रेझेंट असतात. पुढे काय सांगितलंय बघा. Hence, the new individual shows similarities with the parents for some characters and has some characters different than both parents. कधीतरी थोडासा डिफरंट पण तुमच्यामध्ये मिळू शकतो किंवा 100% तुम्ही जसेच्या तसे तुमच्या पॅरेंट्स सारखे नसता. Diversity in living organism occurs due to the genetic variation. Genetic variation helps the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. Due to this, plants and animals can save themselves from being extinct. काय सांगितलंय बघा की ज्या वेळेला तुमचं हे ऑफकोर्स असणार आहे जेव्हा सेम कॅरेक्टर्स असणार डिफरंट कॅरेक्टर असणार आहे मग त्याच्यामध्ये ऑफकोर्स जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे. मग हे जेनेटिक व्हेरिएशन काय करतं तुम्हाला ऍडजस्ट करायला शिकवतं. तुमचं एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही जेव्हा सर्वाइव्ह होत असता की नाही तेव्हा तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट करणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीलाच आपण शिकलेलो आहोत इव्हॉल्युशन मध्ये की जे जे कॅपेबल आहेत तेच जे इथे सर्वाइव्ह झाले किंवा तेच इथे पृथ्वीवर टिकून आहेत. जे सर्वाइव्ह नाही झाले ज्यांनी स्वतःमध्ये चेंज नाही केला ते एक्सटिंक्ट झाले किंवा व्हॅनिश झाले. समजलं? त्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन मध्ये तुम्ही जो काही व्हेरिएशन आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करता स्वतःमध्ये चेंज करून आणता आणि एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही ऍडजस्ट होता सर्वाइव्ह होता. देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स
ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम बिंग द एक्झिस्टन्स. आणि त्यामुळेच पृथ्वीवर म्हणजे हे लिव्हिंग थिंग मध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स अजूनही टिकून आहेत आणि व्हरायटी आहेत, आपल्याकडे व्हेरिएशन आहे. बायोडायव्हर्सिटी शिकलेला आहात तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन मिळालेलं आहे आणि माहिती आहे. what would have been happen if the male and female gametes had been diploid? आता मला सांगा, जर मेल अँड फिमेल गॅमेट जसेच्या तसे 46 ट्रान्सफर झाले असते, तर नवीन तयार होणाऱ्या मुळामध्ये किती आले असते रे क्रोमोझोम्स? कॅन यू टेल मी किती आले असते? 46 + 46 किती झाले असते? 92 झाले असते. मग तुम्ही कसे दिसले असतात इमॅजिन केलं? म्हणजे तुम्ही हत्तीसारखे दिसले असतात डिप्पॉइड. आणि तुमच्याकडनं जेव्हा परत न्यू वन इंडिव्हिज्युअल्स तयार झाले असते, तर ते किती झाले असते? म्हणजेच कुठेतरी हे कॅल्क्युलेशन इतकं म्हणजे ऍडजस्ट केलेलं असतं की जन्माला येणारे हे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते सेम टू सेम पॅरेंट सारखेच तेवढेच क्रोमोझोम वाले पैदा झाले पाहिजेत. यासाठीच तर हे तुमचं जे काही आहे की नाही मिओसिसच्या सेल डिव्हिजन, ते नेहमी डिप्लॉइड टाईपचं असतं, हे लक्षात ठेवा. What would have been happen if any one of the cell in nature had not been divided by meiosis? आणि मिओसिसच्या नियमाप्रमाणे जर एखाद्यामध्ये हे हाफ झाले नाही, एखादा कमी जास्त झाला, तर काय होईल? मला असं वाटतं लास्ट इयर तुम्ही ह्याच्यावर स्टडी केलेला आहे. कारण XX येत असतात आणि तेव्हा फिमेल तयार होतो आणि XY येतं तेव्हा मेल तयार होतो. आणि जेव्हा कदाचित तुमच्याकडनं एखादा XX च्या ऐवजी XXY ट्रिपल होऊन जातो, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कमी किंवा काहीतरी असं काय म्हणायचं त्याला, की काहीतरी असं वेगळं विचित्र दिसतं आणि मग ते पर्सन्स असतात किंवा ते न्यू इंडिव्हिज्युअल्स असतात, ते नॉर्मल नसतात, ॲबनॉर्मल असतात. समजतंय? म्हणजे आपल्याला नियमामध्ये 46च लागतात. 46 पेक्षा कमी पण चालत नाही आणि जास्तही चालत नाही. क्लिअर? आता पहिलं आपण जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकणार आहोत, ते असणार आहे आपलं प्लांट मधलं. त्यामुळे प्लांट मधला स्टडी करताना तुम्हाला एक जो काही रिप्रोडक्शनचा पार्ट आहे तो फ्लावर मध्ये असतो. त्यामुळे फ्लावर तुम्हाला दाखवलेला आहे बघा, म्हणजे त्याचा इंटरसेक्शन घेऊन दाखवलेला आहे की हे तुमच्या नेहमीच्या परिचयाचं फ्लावर आहे. कम्प्लीट त्याला कट केला सेंटरमध्ये, तर तुम्हाला त्याचे सगळेचे सगळे पार्ट दिसले बघा. आधी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते आणि मग साइड बाय साइड तुम्हाला डायग्राम दाखवते. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. म्हणजेच प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते फ्लावर्समुळे होत असतं. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मेन रोल कोण प्ले करतोय? तर फ्लावर्स. It consists of 4 floral whorls as calyx, corolla, androecium and gynoecium. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्ट घेणारे फ्लावर मध्ये मेन 4 पार्ट असतात. तर पहिला पार्ट आहे जो ग्रीन पार्ट असतो, त्याला कॅलेक्स म्हटलंय बघा, किंवा त्याला सेपल्स म्हणतात, जो प्रोटेक्शन करतो, क्लोज करून ठेवायचं काम करतोय. समजलं? जे खाली दाखवलंय त्याला देठ म्हणतो आपण, त्याला पेडिकल म्हटलंय. आणि त्या देठाला जॉईन असणारे तुमचं कॅलेक्स असतं, जे ग्रीन पार्ट असतं फ्लावर्स मध्ये, ते त्याचं काम असतं प्रोटेक्शन. आता त्याच्या वर गेलात तर कलरफुल पेटल्स असतात बघा, करोला नाव दिलेलं आहे त्याला, दिसतंय? जरा नावं बघा म्हणजे तुम्हाला करोला सापडेल कुठे पण. आणि त्यालाच ब्रॅकेटमध्ये पेटल्स म्हणतात. पेटल्स म्हणजे पाकळ्या, की जो बटरफ्लाईजला अट्रॅक्ट करत असतो. कारण तुमचं फ्लावर मध्ये जे काही स्टिग्मा, गायनेशियम, अँड्रोशियम आहेत ना, ते ऍक्च्युअल तुमचं रिप्रोडक्शनचं पार्ट करतात. पण तिथे फ्लावर्सला अट्रॅक्टिव्ह कलर असल्यामुळे तिथे बटरफ्लायज अट्रॅक्ट होतात आणि बटरफ्लायमुळे ते फर्टिलायझेशनची प्रोसेस कम्प्लीट होत असते. मग आता ती कशी होते बघा. तर ह्या एक झालं कॅलेक्स आणि करोला, इथपर्यंत मेन 2 पार्ट तुमचे संपले. आता दुसरा पार्ट आहे जो अँड्रोसियम आणि गायनेशियम. त्या अँड्रोशियम तुमच्या राईट साईडला खाली दिलेला आहे बघा, की अँथर आणि फिलामेंट असे 2 पार्ट दाखवलेत बघा. आणि त्या 2 पार्टला मिळून जो तयार झालाय त्याला नाव दिलेलं आहे अँड्रोशियम. आणि
फ्लावर मधला पार्ट कोणता आहे तोही तुम्हाला दाखवलाय बघा. दिसतोय सगळ्यांना डायग्राम मध्ये? जे छोटे छोटे आहेत बघा, ते अँथर आहेत आणि त्याचे देठ आहेत त्याला फिलामेंट म्हटलेलं आहे आणि दोघांचा मिळून कंबाईन जो पार्ट तयार झाला त्याला नाव दिलंय अँड्रोशियम. आणि थर्ड जो आपला मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो गायनेसियम. त्याच्यामध्ये बघा तुमचं स्टाईल आलं, स्टिग्मा आलं, ओव्हरी आलं आणि एक ग्रीन पार्ट आहे जो उभा, त्याच्यामध्येच हे सगळं आहे. स्टिग्मा म्हणजे वरचा टॉपचा पार्ट, स्टाईल म्हणजे त्याचं एक दांडी असते ती, आणि ओव्हरी म्हणजे त्याचा कॅलॅक्स बरोबर असणारा बेसचा पार्ट आहे तो. क्लिअर सगळ्यांना? राहील लक्षात सगळ्यांच्या की फ्लावर काय आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला मेन तुमचा भाग आहे की ज्याच्यामध्ये तुमचे 4 मेन पार्ट आहेत. आणि आता त्या 4 मेन पार्टचं एक्सप्लेनेशन बघा कसं दिलंय. अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू द इनसाइड. कसं सांगितलंय सिक्वेन्स? आउटसाइड टू द इनसाइड. म्हणून पहिल्यांदा मी कॅलेक्स शिकवलं, नंतर तुम्हाला करोला शिकवलं, नंतर तुम्हाला अँड्रोशियम सांगितलं आणि नंतर गायनेसियम. समजलं? म्हणजे बाहेरून आत आत आपण गेलेलो आहोत. अँड्रोशियम अँड गायनेसियम आर कॉल्ड इसेन्शियल वर्ल्स. म्हणजेच एक तर कॅलेक्स आणि करोला आहे, ते कॅलेक्सचं काम आहे प्रोटेक्शन, करोलाचं काम आहे अट्रॅक्शन. पण मेन फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ती कोणामध्ये होत असते? अँड्रोशियम आणि गायनेसियम मध्ये. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे इसेन्शियल वर्ड्स. लक्षात राहील? तर जेव्हा तेव्हा तुम्हाला इसेन्शियल वर्ड्स इन द फ्लावर विचारलं तेव्हा अँड्रोशियम आणि गायनेसियम सांगायचेच आहे. Because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called as accessory words. Accessory म्हणजेच साइड बाय साइड महत्वाचे, इम्पॉर्टंट पण प्रोटेक्शन साठी इम्पॉर्टंट. क्लिअर? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन इन इनर वर्ल्स. क्लिअर? Members of the calyx are called as sepals and they are green colored. Members of the corolla are called as petals and they are variously colors. म्हणजेच पाकळ्या तुम्ही व्हरायटी, जे फुलाला कलर आहेत ते सगळे पाकळ्यांचे कलर आहेत ना. म्हणजे हिरवा, निळा, पिवळा, काय तुम्हाला हजारो कलरचे तुम्ही फ्लावर्स बघितलेले आहेत. कळतंय? आता हे झालं तुमचं फ्लावर मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन पार्ट आणि त्याच्यामधले मेन पार्टचं फंक्शन. आता काय सांगितलंय बघा. अ फ्लावर इज कॉल्ड एज द बायसेक्शुअल. काय आहे? फ्लावर बायसेक्शुअल आहे कारण दोन्ही, इफ बोथ वर्ल्ड्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनेसियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. बघा, एक मी तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे 2 पॅरेंट्स लागतात. हा, म्हणजे आता आपण जेव्हा सेक्शुअलच रिप्रोडक्शन शिकतो पण ते प्लांट्स मधलं शिकतोय, तेव्हा मात्र एकाच फ्लावर मध्ये तुम्हाला ते जे रिप्रोडक्शनचे पार्ट आहेत ना, ज्याला आपण अँड्रोशियम आणि गायनेशियम नाव दिलंय, ते एकाच फ्लावर मध्ये आहेत की नाही. म्हणून फ्लावर काय झाला तुमचा? बायसेक्शुअल. बाय म्हणजे 2. क्लिअर? हा, म्हणजेच मेल आणि फिमेलचा पार्ट जो आहे तो दोन्हीच्या दोन्ही एकाच फ्लावर मध्ये असतो, म्हणून त्याला तुम्ही बायसेक्शुअल म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनेशियम हे फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात. एक्झाम्पल दिलंय तुम्हाला हिबिस्कस फ्लावर. हिबिस्कस फ्लावर म्हणजे कोणता फ्लावर रे? आहे काय माहिती? नेहमीच तुमचं जास्वंदाचं फुल म्हणता ना तुम्ही, ते फ्लावर. आणि त्याच्यामध्ये हे सगळं प्रेझेंट असतं बघा. तुम्ही जर त्या फ्लावरचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला हे सगळं प्रेझेंट दिसतं. फ्लावर इज कॉल्ड एज द युनिसेक्सुअल if any one of the above mentioned 2 whorls is present in the flower. If only androecium is present, it is called as male flower. बघा, जरा लक्ष द्या की आता मी तुम्हाला फ्लावरचं सांगितलं, त्याच्यामध्ये बायसेक्शुअल आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला मी हिबिस्कस दिलं कारण त्याच्यामध्ये तुमचं अँड्रोशियम आणि गायनेशियम प्रेझेंट आहे. आणि मी सगळंच्या सगळं डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन केली. आता परत त्याने काय सांगितलंय की काही फ्लावर आहेत ते युनिसेक्शुअल असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट असतो किंवा काहींमध्ये फक्त गायनेसियम प्रेझेंट असतो. याचा अर्थ काही फ्लावर्स आहेत ते मेलचा रोल प्ले करतात आणि काही फ्लावर्स आहेत ते फिमेलचा रोल प्ले करतात. आणि तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, राईट साईडला डायग्राम दिली आहे. पपया फ्लावर दिसतंय. बऱ्याच वेळा तुमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स असणार आहे की पपयाच्या काही झाडांना पपई येतात बघा आणि काही झाडांना येत नाहीत.
माहितीये सगळ्यांना? हा सगळ्यांचा एक्सपिरियन्स असणार आहे. मग ज्या झाडांना पपई लागले जातात, म्हणजे ॲज अ फ्रुट्स म्हणून पपया लागला जातो, त्याला म्हणायचं फिमेल फ्लॉवर. आणि जिथे पपया येतच नाही, म्हणजे फ्रूट ॲज अ फ्रूट म्हणून त्या झाडाला पपई लागत नाहीत किंवा येत नाहीत, तो तुमचा असतो तो मेल फ्लॉवर असतो. समजतंय? मग बऱ्याच वेळेला तुमचं पेअरमध्ये झाडं असतात ती बघा. त्यातल्या एकाला पपई लागतात आणि दुसऱ्याला लागत नाही. म्हणजेच त्याच्यामधला एक झाड असतं ते मेल असतं आणि दुसरं आहे ते फिमेल असतं. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा. Unisex a flower is called as unisexual if any one of the above mentioned two whorls are present in the flower. If only androecium is present, it is called as male flower, and if only gynoecium is present, it is called as female flower. आणि हेच एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पपया. आता पुढे बघा. मेनी फ्लॉवर्स हॅव टू स्टॉप फॉर द सपोर्ट कॉल्ड ॲज द पेडिकल. बघा पेडिकल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे बघा, पेडिकल. बरं, याच्यामध्ये नाही, पण जी स्टँडिंग लाईन असते ना मुलांना, त्याला ते मोस्टली पेडिकल असं म्हटलं जातं. Such flowers are called as the pediculate, whereas flowers without stalk is called as sessile. म्हणजे काही फ्लावर असतात की त्यांना देठ नसतं. हा, आता इथे बघा, हा पेडिकल दिसतंय तुम्हाला, पेडिकल दिलंय बघा, जास्वंदाचं ते फूल आहे त्याच्यामध्ये कॅलॅक्सच्या साईडला देठ आहे बघा. तर मोस्टली सगळ्यांमध्ये पेडिकल असतंच असतं, कारण तो प्रोटेक्शनसाठी आहे ते, त्यामुळे पेडिकल असतं. पण काहींमध्ये प्रोटेक्शनसाठी नसतं ते, मग त्या फ्लावरला काय म्हटलं जातं? सेसाईल फ्लावर म्हटलं जातं. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच ज्यांना ते पेडिकल आहे त्यांना पेडिक्युलेट म्हणायचं, ज्यांच्यामध्ये पेडिकल अब्सेंट आहे त्यांना सेसाईल म्हणायचं. क्लिअर? Androecium is the male whorl and its members are called as the stamets. आता एक लक्षात ठेवायचं आहे, अँड्रोशियम कशाला म्हटलंय? परत डायग्राम कडे वळा. अँथर आणि फिलामेंट मिळून अँड्रोशियम झालंय की नाही तयार? हा, आणि तो मेल पार्ट असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. तर मग ह्याच्यामध्ये ते त्याचे जे मेंबर्स आहेत त्यांना काय नाव दिलं जातं? स्टॅमेंट्स म्हटलं जातं. आणि गायनेसियम इज फिमेल वर्ल्ड ॲज इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज द कार्पेल्स. लक्षात ठेवायचं आहे, कार्पेल्स म्हणजेच गायनेशियमचा जो पार्ट आहे त्याला कार्पेल्स म्हणायचं, अँड्रोशियमचा जो पार्ट आहे त्याला स्टॅमेंट्स म्हणायचं. These may be separate or united. Ovary is present at the basal end of the each carpel. बघा आता कुठे ओव्हरी येते तुम्हाला दाखवते. या डायग्राम मध्ये तुम्हाला ग्रीन पार्ट मध्ये ओव्हरी दिसते, ॲरो करून दाखवलाय. हा, मग त्याच्या आधी त्याचा स्टँड आहे, वर स्टिग्मा दाखवलेला आहे. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा त्या स्टिग्मावर सगळं पोलन ग्रेन्स येऊन पडतात. ते हॉलो पाईप आहे, स्टाईल ज्याला नाव दिलं, ते हॉलो पाईप मधनं ते कुठे जातं? ओव्हरी पर्यंत जातं आणि नंतर मग तिथे फर्टिलायझेशन होतं आणि पुढे मग जाऊन ते एक फ्रूट तयार होतं, असं आहे. ही झाली तुमची प्रोसेस. आता हीच प्रोसेस तुम्हाला इकडे खाली डायग्राम मध्ये दाखवली आहे बघा. येस, दिसलं? ओव्हरीचा पार्ट घेतलाय, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आता त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स कसे आले बघा, एका पार्ट मध्ये दाखवलंय, स्टिग्माच्या इथे एंट्री करताना दाखवलंय आणि मग ते आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर तो पोलन ग्रेन कसा आतमध्ये येतोय तो सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलाय. मेल गॅमेट्स थोडक्यात सांगायचंय, कारण फिमेल गॅमेट मध्ये काय येतं? ओव्हरी येतं. पोलेन ट्यूब जी आहे त्याच्यातनं तुमचा मेल गॅमेट आतमध्ये येतोय आणि मग तो कुठे जाऊन अटॅच होतो किंवा कुठे फर्टाईल होतोय? तर ओव्हल्स मध्ये होतोय. ज्या ओव्हरीमध्ये तुम्हाला 6 एक पाकळ्या दाखवल्यात बघा आतमध्ये, तिथे तुमची एम्ब्रिओ सॅक असते आणि तिथेच तुमचे ते ओव्हल्स असतात. आणि मेल गॅमेट आतमध्ये आल्यानंतर तो काय होतो? तिथे फर्टाईल व्हायला सुरुवात होते आणि मग त्यातलाच एक तुमचा एम्ब्रिओ तुम्हाला इकडे राईट साईडला मोठा करून दाखवलाय बघा, की पोलन ट्यूब मधनं एक आला, तो तुमच्या न्यूक्लियस पर्यंत गेला, मेल गॅमेट्स ते म्हणजे तुमचा एक सेल आला तो, आणि तो काय केला? इकडे आतमध्ये येऊन ओव्हरीमध्ये मॅच झाला, म्हणजे फर्टाईल झाला, त्यांचं कॉम्बिनेशन झालं आणि मग पुढे त्यांचं फर्टिलायझेशन कम्प्लीट होत आहे. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला डायग्राम थ्रू सांगितलंय बघा, की ओव्हरीचा मेन पार्ट कशा प्रकारे रोल प्ले करतो, स्टिग्मा कसा असतो, स्टाईल काय असतं आणि ओव्हरी काय असतं. पुढे बघा.
These may be separate or united. Ovary is present at the basal end of the each carpel. A hollow style comes up from the ovary. Stigma is present at the tip of the style. Ovary contains one or many ovules. Embryo sac is formed in each ovule is meiosis. Each embryo sac consists of the haploid egg cell and two haploid polar nucleus. हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला आता त्या डायग्राम मधनं सांगितलंय की आतमधला जो काही तुमचा ओव्हरीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण तुमचे ओव्हल्स आहेत. त्या ओव्हल्स मध्ये कशा प्रकारे ते एक जातात आणि मग फर्टिलायझेशन कम्प्लीट होत आहे. समजतंय? तेच तुम्हाला आता इथे सांगितले त्याने. पुढे बघा. पोलेन ग्रेन्स फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. आता अँथर आणि हे तुम्हाला मी इथे पार्ट दाखवले होते. कळतंय? अँथर आणि त्याचा जो दांडी आहे त्याला आपण फिलामेंट म्हटलं आणि टोटल सगळ्याला मिळून आपण अँड्रोस्टियम म्हणतोय. तर तेच सांगितले त्यांनी की पोलेन ग्रेन्स फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. म्हणजेच आता हे पॉलिनेशन मी तुम्हाला सांगितलं की बटरफ्लायच्या याला पायाला वगैरे चिपकून येतात आणि मग ते बटरफ्लाय एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर जात असतात आणि मग ऑफकोर्स त्यांच्यामुळे काय होतं, हे पॉलिनेशनची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होते. तर ते कारण ते येतात बसतात, ते पोलेन ग्रेन्स त्यांच्या पायाचे असतात, ते अँथरवर जातात, अँथरकडनं ते स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात आणि मग ते होरीपर्यंत ओव्हमपर्यंत पास होऊन जातात. अशा प्रकारे पॉलिनेशनची प्रोसेस कम्प्लीट होते. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स. बघा अजून मी तुम्हाला एक बटरफ्लाय म्हणजे बायोटिक सांगितलं, पण अबायोटिक काय तर विंड अँड वॉटर. आता ह्याचे एक्झाम्पल कोण सांगेल का रे मला? विंड वाऱ्यामार्फत होणारं जे पॉलिनेशन आहे कोणाचं होतं माहितीये? त्या तुमच्या सगळ्या कापसासारखे उडत असतात बघा, ज्याला बी जॉईंट असते आणि तुम्ही असं त्याला पकडत असता ग्राउंड मध्ये वगैरे, त्यांचं विंड मार्फत होत असतं. आणि दुसरं वॉटर म्हणाल तर कोकोनट आहे आपला, पाण्यामध्येच पडतो ना, आणि मग कुठेतरी त्याचं पॉलिनेशन होतं आणि मग ते काय होतंय त्याच्यापासून नवीन तयार होत आहे. आणि बायोटिक एजंट्स म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे इन्सेक्ट्स अँड अदर अॅनिमल्स. मग आता मी तुम्हाला नुसतं बटरफ्लाय सांगत होते, पण तुमच्या ज्या मधुमक्खी असतात ना त्याही फ्लावर्सवर बसतात, जे भुंगे असतात तेही फ्लावर्सवर बसतात. म्हणजे बाकीचे जे काही आहेत सगळे बरेचसे जे काही इन्सेक्ट्स आहेत जे फ्लावर्स कडे अट्रॅक्ट होत आहेत, त्यांच्यामुळे सगळ्यांमुळे पॉलिनेशनची प्रोसेस होत असते. क्लिअर? स्टिग्मा बिकम्स स्टिकी. बघा आता त्या पिरियड मध्ये नेमकं काय होतंय, जेव्हा पॉलिनेशन होतंय की नाही तेव्हा त्याच्यामध्ये काय होताना दिसतंय की तो स्टिग्मा, आता कुठे आहे स्टिग्मा तो एकदा दाखवते तुम्हाला. दिसतंय पहिल्या डायग्राम मध्ये स्टिग्मा, तो कसा होतो स्टिकी होतो. आणि ते स्टिकी झाल्यामुळे ऑफकोर्स काय होतंय, ते पोलन ग्रेन्स आहेत ते त्याच्यामध्ये चिकटून राहतात. बघा पुढे. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग द पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स germinate when they fall upon the sticky stigma. That is, long pollen tube and two male gametes are formed. The pollen tube carries the male gametes and pollen tube reaches the embryo sacs via style. कुठून वाहून नेलं जातं? स्टिग्मावर पोलन ग्रेन्स पडतात, स्टाईल थ्रू ते ओव्हरीपर्यंत ट्रान्सफर केले जातात किंवा कॅरी फॉरवर्ड केले जातात. पुढे बघा. The pollen tube carries the male gametes. Pollen tubes reaches the embryo sac via style. Tip of the pollen tube burst and two male gametes are released in embryo sac. बघा लास्ट वाली डायग्राम आहे तिथे तुम्हाला सिनेरी गिड्स दाखवलेत बघा, पोलर न्यूक्लिया दाखवलाय. समजतंय? तिथे दोन काय दाखवलेत तुमचे गॅमेट्स दाखवलेत आणि जे तुमचे त्या स्टाईल मधनं आलेले आहेत, पोलन ट्यूब मधून आलेले आहेत, ते तिथे दोन तुमचे काय होतात, एक सेल फर्टाईल होतात. अँड द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक दिसली सगळ्यांना? बघा थर्ड लाईन मध्ये, थर्ड डायग्राम मध्ये तुम्हाला एम्ब्रियो सॅक दाखवली बघा, दिसते? हा. वन मेल गॅमेट युनाइट्स विथ द एक सेल टू फॉर्म झायगोट. म्हणजेच तिथे त्यांचं त्या सॅक मध्ये फर्टिलायझेशन होतं आणि झायगोट फॉर्म होतोय. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय, हा लक्षात ठेवायचं आहे की हाऊ द झायगोट इज फॉर्म. दिस इज फर्टिलायझेशन. आणि झायगोट फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे त्याला नाव दिलेलं आहे फर्टिलायझेशन.
सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ द टू पोलर न्यूक्लिआय. दिसतंय पोलर न्यूक्लिआय सेंटरला असतो. सेकंड मेल गॅमेट युनाइट्स टू पोलर न्यूक्लिआय अँड इंडोस्पर्म इज फॉर्म. बघा लक्षात ठेवायचं आहे की पहिलं तुमचं एम्ब्रिओ असतो, एक सेल होतो, त्याच्यामुळे झायगोट फॉर्म होतो. दुसरा गॅमेट युनाइट्स होतो तेव्हा तिथे एंडिओस्पर्म होतो. आणि ॲज टू मेल गॅमेट्स male nuclei participate in this process, it is called as the double fertilization. आणि अशा प्रकारे झायगोट फॉर्म होण्याची आणि इंडोस्पर्म फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे ती 2 टाइम्स आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे डबल प्रोसेस. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? बघूया काय कोणाच्या शंका आहेत का? क्लिअर मुलांना सगळ्यांना? काय डाऊट्स आहेत तुम्हाला? एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर, नो डाऊट, सगळं समजतंय. आता तुम्ही तुमचं परत परत वाचून डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत. खूप छान, म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट आहे खरा म्हणजे हा. तुम्ही त्यात जास्त इंटरेस्ट दाखवला तर खरोखर तुम्हाला म्हणजे हे सगळं समजेल आणि काय प्रोसेस असते फर्टिलायझेशनची ही पण तुमची क्लिअर होऊन जाईल. आता काय सांगितलंय, डू यू नो? आता मी तुम्हाला पोलन ग्रेन्सचं सांगत होते की नाही, की बाय विंड, बाय वॉटर, बाय इन्सेक्ट्स होतं. ते कसं होतं बघा, 2 प्लांट्स दाखवलेत तुम्हाला आणि त्याच्यातनं मग ते पोलन ग्रेन्स एकाकडनं दुसरीकडे कसे ट्रान्सफर होतात, म्हणजे फुलं जी झाडाला जी फुलं येतात ती प्रोसेस कशी होते ते तुम्हाला दाखवलंय बघा, की एका फुलाकडनं दुसऱ्या फुलाकडे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतात. आता त्याच्यामध्ये 2 टाइप्स सांगितलेत बघा तुम्हाला. When pollination involves only one flower or 2 flower born the same plant, it is called as self pollination. बघा 2 प्लांट वेगवेगळे दाखवलेत, पण त्यांच्यामध्ये तुम्हाला एकाच झाडाकडनं किंवा एकाच फुलाकडनं दुसऱ्या फुलाकडे त्याच प्लांट मध्ये होत आहे, त्याला नाव दिलेलं आहे सेल्फ पॉलिनेशन. अँड वेन इट इन्व्हॉल्व्स 2 फ्लावर्स बॉर्न ऑन द 2 प्लांट्स, 2 वेगवेगळ्या झाडावरच्या 2 वेगवेगळ्या फुलांमध्ये जेव्हा तुमचं हे पॉलिनेशन होतं सेम स्पेसिस मध्ये, म्हणजे मोगऱ्याचं असेल तर मोगऱ्याचंच, गुलाबाचं असेल तर गुलाबाचंच, त्या टाईपने सेम स्पेसिस, इट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. कळते सगळ्यांना? एकाच झाडावर होणारं सेल्फ पॉलिनेशन, पण सेम कॅटेगरी सेम स्पीसीज पण 2 प्लांट्स वर होणार आहे, त्याला नाव दिलेलं आहे क्रॉस पॉलिनेशन. while discovering the new high yielding and resistance varieties of the plants, scientists bring about the pollination with the help of brush. आणि मग काय करतायत, आताच आपण टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेली की पॉलिनेशन जर बाय विंड बाय इन्सेक्ट होत नसेल किंवा फार कमी प्रमाणात होत असेल तर ऍक्च्युली आता काय केलं जात आहे, सायंटिस्ट लोक ते पोलन ग्रेन्स आहेत ते ब्रशवर घेतात आणि एका फुलाकडनं दुसऱ्या फुलामध्ये ते सोडलं जात असतं आणि अशा प्रकारे आर्टिफिशियल पॉलिनेशन घडून आणलं जातं. कारण आता आपल्याला मार्केटमध्ये भरपूर फुलं अवेलेबल असतात बघा, 12 महिने, आणि लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये तुम्हाला उत्पादन मिळतं. म्हणजे व्हरायटी ऑफ फ्लावर्स पण अवेलेबल आहेत आणि लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये पण ते अवेलेबल आहेत. त्याच्या मागचा उद्देश म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये रिझन तर बायोटेक्नॉलॉजी हा त्याच्या मागचा रिझन आहे, की अक्षरशः म्हणजे शेती केली जाते फ्लावर्सची आणि मग त्याच्यातनं हे उत्पादन घेतलं जातं. कारण मार्केटमध्ये फुलांना खूप व्हॅल्यू आहे, त्यामुळे ते उत्पादन इकॉनॉमिकली आपल्याला डेव्हलप होण्यासाठी हेल्पफुल आहे. क्लिअर? आता जाऊया आपण सीड जर्मिनेशन कडे, की जेव्हा आपण झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये बी लावतो तेव्हा त्या बीचं रुजण्याची जी प्रोसेस आहे की नाही, म्हणजे बीचं रुजणं आणि त्याच्यापासून प्लांट तयार होणं, ही प्रोसेस आहे, त्याला नाव दिलेलं आहे सीड जर्मिनेशन. आता ह्या सीड जर्मिनेशन मध्ये काय होतंय ते पहिलं बघा. काय सांगितलंय की एक साधा सिंपल आहे मुलांना, की तुम्ही कुठलीही बी घ्या आणि मातीमध्ये लावा, तिला लगेच दुसऱ्या दिवशी कोंब येतो का रे? नेवर ना. हा, म्हणजेच त्याला ठराविक क्लायमेट लागतं, सुटेबल म्हणजे सॉइल पण लागते, वॉटर पण लागतं, ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत मुलांना. आणि त्याला लावल्यानंतर ते जवळजवळ अंडरग्राऊंड 3-4 दिवस राहतं आणि त्याच्यानंतर मग त्याला मोड येतो आणि आल्यानंतर पहिला मोड त्याचा कुठे जातो,
जमिनीमध्ये जातो की जो रूट्स मध्ये कन्वर्ट होतो. बघा इथे तुम्हाला जर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये काय दाखवलंय. सीड आहे, त्याला पहिल्यांदा जो मोड येतो तो त्याचा अंडरग्राऊंड जातो आणि नंतर अंडरग्राऊंड गेल्यानंतर थर्ड डायग्राम मध्ये त्याला त्याचं कव्हर आहे ते निघतं आणि तो अपवर्ड डायरेक्शननी वाढायला लागतो. आणि फोर्थ डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलंय की तो कशा प्रकारे अपवर्ड डायरेक्शननी उत्पन्न होतोय आणि चाललाय. आणि मग पुढे तो तुमच्या चौथ्या आणि पाचव्या डायग्राम मध्ये तो ते सीड किंवा त्या झाडापासून सीड पासून तयार झालेला जो प्लांट आहे तो जेवढा खाली वाढतोय तेवढाच तो अपवर्ड डायरेक्शननी पण वाढत असतो. मग ऑफकोर्स त्याचे जे पार्ट आले की रूट्स आलं, स्टेम आलं, प्लांट्स आलं, म्हणजे लिव्ज आले, फ्लावर्स आले, हे सगळे त्याचे पार्ट्स आले. जसे आपले बॉडी पार्ट्स आहेत तसे प्लांट्सचे पण ते बॉडी पार्ट्स असतात. पण जे काही जर्मिनेशन आहे किंवा जो काही आपला प्लांट तयार होतो तो कोणापासून होत असतो? एका सिंपल सीड पासून तयार होत असतो. कळतंय? आता बघा ती ऍक्टिव्हिटी काय आहे. टेक अ सुटेबल ग्लास वेसल लाईक कोनिकल फ्लास्क और बीकर. का सांगितलंय काचेचा ग्लास का घ्यायचं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली प्रोसेस काय होते ती क्लिअरली दिसते. म्हणून नेहमी व्हाईट क्लीन ट्रान्सपरंट काचेचा ग्लास किंवा बाउल घेतला जातो. ऍड सम गार्डन सॉइल इन इट अँड सम पल्स ग्रेन्स इन इट. काय सांगितलंय? काचेचे भांड घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छ अशी माती घ्या. त्या मातीमध्ये तुम्ही 2-4 सीड्स टाका. कोणतेही टाकले तरी चालतात. पल्सेस कोणतेही तुमचे रुजले जातात. दॅट यू कॅन ऑब्झर्व देम थ्रू द ग्लास. वॉटर इट व्हेरी डे एव्हरी डे अँड रेकॉर्ड द चेंजेस. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? एक तर पहिलं तुम्हाला 5-6 दिवस त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे. आणि हे ऑब्झर्वेशन तुम्ही कुंडीमध्ये झाड लावल्यानंतर नाही करू शकत. म्हणून ते काचेमध्ये लावायला सांगितले. मग तुम्हाला ते त्याचे रूट्स कसे डेव्हलप होतात आणि त्याचं स्टेम कसं डेव्हलप होतं हे पण तुम्हाला बघायला मिळू शकतं. आता हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, हे तुम्ही पण स्वतः करू शकता. अगदी काचेचा बिकरच वापरला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असेल तर तुमचं काचेची कसलीही बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये माती घालायची, त्याच्यामध्ये थोडेसे 2च सीड टाकायचे, खूप नाही टाकायचे, गर्दी होते. 2च सीड टाकायचे, पुन्हा त्याच्यावर थोडीशी माती घालायची आणि त्याला थोडंसं पाणी घालायचं. आणि असं तुम्ही त्याला थोडं थोडं पाणी घालत त्याचं 8 दिवस ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि प्रत्येकाने स्वतः एक प्लॅन तयार करायचं आणि तुमचं ऑब्झर्वेशन मला सांगायचं आहे. क्लिअर? कारण हे प्रॅक्टिकली तुम्ही जास्त शिकाल आणि मग एखादं हे जर्मिनेशन ऑफ सीडवर जर शॉर्ट नोट लिहायला आली तुम्हाला तर तुम्ही आरामात 3 मार्क मिळवू शकणार आहात. कारण 10th मुलांना कमीत कमी शॉर्ट नोट 3 मार्क्ससाठी तरी विचारलीच जाते. का? तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन विथ डायग्राम द्यायचं असतं. म्हणजेच सीड जर्मिनेशनच्या ह्या 4-5 डायग्राम तुम्हाला काढायच्याच आहेत आणि हा मी आता एक पॅराग्राफ तुम्हाला शिकवणार आहे. तो सगळाच्या सगळा तुम्ही लिहायचा आहे. काय आहे त्याचा आन्सर बघा. ओव्हल डेव्हलप्स इंटू सीड अँड ओव्हरी इंटू फ्रूट. बघा लक्षात घ्या. मी तुम्हाला फ्लावर्सचे पार्ट शिकवले. त्याच्यामध्ये ओव्हल आणि ओव्हरी असे मी 2 पार्ट शिकवले तुम्हाला. तर ओव्हल असतो तो तुमचा सीड मध्ये कन्वर्ट होतो आणि ओव्हरी असते त्याचं फ्रूट मध्ये कन्व्हर्शन होत असतं. समजलं सगळ्यांना? हा. सीड फॉल्स अपॉन द ग्राउंड वेन फ्रुट्स ब्रेक्स अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर द फेवरेबल कंडिशन्स. म्हणजेच रूट्स कशाचं तयार होत आहे लक्षात घ्या. कशाचं सांगितलं त्यांनी? ग्राउंड ऑन द फ्रुट्स अँड जर्मिनेट्स इन द सॉइल. म्हणजेच तुमचे हे ओव्हल्स आहेत जे सीड्स मध्ये कन्वर्ट होतं ते तुमचं पहिल्यांदा जर्मिनेट होतं ते रूट्स मध्ये जाताना दिसतं. आणि झायगोट डेव्हलप्स ऍट द कॉस्ट ऑफ फूड स्टोरिंग इन द स्पर्म ऑफ द सीड अँड दस अ न्यू प्लॅन्टलेट्स इज फॉर्म. म्हणजेच ओव्हल आहे ते तुमचं रूट्स मध्ये जातं, एम्ब्रिओ आहे तो तुमचा प्लांट मध्ये कन्वर्ट होतो. दिस इज कॉल्ड ॲज द जर्मिनेशन प्रोसेस. कळलं सगळ्यांना? सीड जर्मिनेशन असा जर क्वेश्चन आला तर ह्या डायग्राम्स तुम्ही काढायच्या आहेत आणि ह्या एका पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते सगळंच्या सगळं एक्सप्लेनेशन तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. समजलं? आता रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग खूप मोठा पार्ट आहे मुलांना.
आणि त्याच्यासाठी एक म्हणजे एका तासामध्ये मी तुम्हाला हे दोन्ही पार्ट शिकवणार आहे. त्यामुळे आज ह्या भागाला मी टच करत नाही किंवा आज ह्या भागाला आपण हातच नाही लावायचा. क्लिअर? कारण जे काही शिकवलंय ते तुमचं फक्त प्लॅन्स पुरतं मर्यादित आहे आणि त्याच्यावरच तुम्ही कंप्लीट 8 दिवस स्टडी करायचा आहे. नेक्स्ट लेक्चर जेव्हा होईल माझं तेव्हा आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग हे शिकणार. क्लिअर? आता आजचा झालेल्या भागामध्ये कोणाला काय शंका आहे? कारण तुमचा बाउन्स नको व्हायला आणि ओव्हर पण डोस नको तुम्हाला व्हायला. त्यामुळे मी थोडं थोडं शिकवणार पण तुम्ही ते क्लिअर करत जायचं आहे. आहे कोणाला डाऊट्स काही? नाही. ठीक आहे. तर आज पहिली 10 मिनिटं मी जे काही लेक्चर दिलंय त्याचा इफेक्ट तुमच्यावर झाला पाहिजे. प्रत्येकाने लेसन वाचा. इव्हन नेक्स्ट लेक्चरला जे शिकवणार आहे तेही वाचा. थोडंसं आत्तापासून प्रिपरेशन चालू करा आणि मिनिमम तुमचं मी होमवर्क दिलेला आहे तो कम्प्लीट करत चला म्हणजे तुमचं रिटन प्रॅक्टिस पण राहते, हँडरायटिंग पण इम्प्रूव्ह होतो आणि तुम्हाला छान अभ्यास करण्याची सवय लागेल. क्लिअर? आणि हे सगळं तुमच्यासाठी. माझ्यासाठी काहीही नाही. माझं लेक्चर घेतलं की माझं काम संपून जातं. माझ्यासाठी तो सिलेबस तिथेच संपला जातो. कळतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू ॲग्री विथ मी? येस? तर सगळ्यांनी तुमचं तुम्ही अभ्यास करायचा आहे. माझा होमवर्क कंप्लीट करायचा. आज मी तुम्हाला हे फ्लॉवरचं जे काही म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आहे ना, तो सगळा देणार आणि जर्मिनेशन अँड सीड हे 2 क्वेश्चन तुम्हाला देणार होमवर्क म्हणून. ओके? ठीक आहे. चलो आपण थांबूया इथे आज. ओके. बाय बाय. येस. चलो बाय बाय.